ठाण्यामध्ये अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आईने 4.5 वर्षांच्या चिमुकलीला स्टीलच्या उलटण्यानं बेदम मारहाण केली आहे। पहिल्या पतीकडून झालेल्या चिमुकलीला आईनं बेदम मारहाण केलेली आहे। दिव्यामधील साबेगावमध्ये ही घटना घडली आहे। यशोदा ब्राह्मया असं या 28 वर्षीय आईचं नाव आहे आणि दुसऱ्या पतीकडून असलेल्या 3 अपत्यांकडून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला, मात्र आई मारहाण करताना थांबत नव्हती। त्यामुळे चिमुकलीला मारहाण करताना दुसऱ्या मुलीने हे सगळं मोबाईलमध्ये शूट केलंय। आजीची तक्रार आली आणि त्यानंतर मारहाण करणाऱ्या आईवर बालसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। चिमुकलीला महिला आणि बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी सोपवण्यात आल्याची माहिती आहे। बातमी पाहतोय ठाण्यामधून। आईने 4.5 वर्षांच्या चिमुकलीला स्टीलच्या उलटण्याने बेदम मारहाण केलेली आहे आणि पहिल्या पतीकडून झालेल्या चिमुकलीला आईनं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। दिव्यामधील साबेगावमध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे आणि यशोदा ब्राह्मया असं या 28 वर्षीय महिलेचं आईचं नाव आहे। दुसऱ्या पतीकडून जी 3 अपत्य आहेत त्या 3 अपत्यांकडून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला, मात्र आई मारहाण करताना थांबत नव्हती। त्यामुळे त्यातल्याच एका चिमुकल्यानं हा जो व्हिडिओ आहे तो मोबाईलमध्ये शूट केलाय आणि त्यानंतर आजीने तक्रार केली। आजीच्या तक्रारीनंतर मारहाण करणाऱ्या आईवर बालसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे आणि चिमुकलीला सध्या महिला आणि बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे। हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झालेला आहे आणि कशा प्रकारे ही महिला या चिमुकलीला मारहाण करते, अगदी अमानुषपणे मारहाण होत असल्याचं पाहायला मिळतंय। दिव्यामधल्या साबेगावमध्ये ही घटना घडली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, का नेमकी ही मारहाण होत होती? अगदी अमानुषपणे मारहाण होताना पाहायला मिळते। मोबाईलमध्ये जी घटना कैद झालेली आहे, काय कारवाई केली आता या महिलेवर पोलिसांनी? सध्या दिव्यातल्या साबेगाव या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। ही सर्व जी काही अमानुष मारहाणीची जी काही दृश्य आपण बघताय ती आजचीच ताजी दृश्य आहे। यामध्ये सख्या आईनेच आपल्या 4.5 वर्षाच्या चिमुकलीला स्टीलच्या उलटण्याने बेदम मारहाण केलेली आहे। ही 4.5 वर्षाची चिमुकली जी आहे, जी मारहाण करणारी जी तिची आई आहे, त्या आईच्या पहिल्या पतीकडनं झालेली ही मुलगी आहे। या महिलेने तिच्या पहिल्या पतीला सोडून दुसरा लग्न करून दुसऱ्या पतीसोबत ती राहत होती, मात्र ज्या पहिल्या पतीकडनं झालेली ही चिमुकली होती तिला घेऊन ही राहत होती। दुसऱ्या पतीकडनं देखील सावत्र 4 मुलं देखील या महिलेला आहेत। या महिलेचं नाव यशोदा ब्राह्मण आहे, जी 28 वर्षीय आहे। पण वारंवार पहिल्या पतीकडनं जी मुलगी झालेली होती वारंवार या मुलीला मारहाण करत होते, मात्र तिचे जे सावत्र जी मुलं होती, जे दुसऱ्या पतीकडनं असलेले जे सावत्र मुले आहेत, ते वारंवार ही घटना बघत होते। अशीच काहीशी घटना आज घडली होती आणि हे 4ही मुलं जे आहेत ते मारहाण करताना मध्ये पडतायत, तिला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र ही मारहाण करणारी जी आई आहे ती कुठेही थांबत नव्हती। त्यामुळे सावत्र मुलीने या संपूर्ण प्रकरणाचं चित्रीकरण जे आहे ते मोबाईलमध्ये केलं आणि ही जी चिमुकलीची जी आजी आहे, जी वडाळ्याला राहते, त्या वडाळ्याला राहणाऱ्या त्या चिमुकलीच्या आजीला हे सर्व व्हिडिओ जे आहेत ते पाठवले। त्या पाठवल्याच्या नंतर तिच्या आजीने जे आहे ते सरळ दिव्यातलं हे घर गाठलं आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते पोलिसांना येऊन सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या आईला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे, तिच्यावरती कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि या चिमुकलीला सध्या महिला व बालकल्याण समिती जे उल्हासनगरमध्ये आहे त्या ठिकाणी तिला सोपवण्यात आलेला आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो आता दिवा पोलीस जे आहेत ते करतात। बालकल्याण समितीकडून काही माहिती समोर आली आहे का निकेश? आणि आता मुलीची प्रकृती कशी आहे? ज्या वेळेला या बालकल्याण समितीकडे या मुलीला सोपवण्यात आलेलं आहे, त्यानंतर या समितीच्या माध्यमातून या मुलीवरती उपचार सुरू आहेत। सध्या तरी मुलगी जी आहे ती ठीकठाक आहे, मात्र ज्या महिलेने मारहाण केलेली आहे त्या महिलेला पोलिसांनी खरं तर नोटीस देऊन जे आहे ते सोडल्याची माहिती देखील पाहायला मिळते। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आजीच्या तक्रारीनुसार ही संपूर्ण घटना जी आहे ती समोर आलेली आहे। आता ज्या मुलीने हे चित्रीकरण केलेलं आहे, नेमकं तिला मारहाण करण्याचं कारण काय, तिच्या पहिल्या पतीकडनं ही चिमुकली झालेली होती त्यामुळे हिला मारहाण होत होती का? कारण
दुसऱ्या पतीकडनं देखील 4 अपत्य आहेत. त्यांच्यामुळे या चिमुकलीची काही अडचण होते का, अशा संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो आता दिवा पोलीस करतायत. अगदी अगदी असंवेदनशीलपणे ही मारहाण होताना पाहायला मिळते. ही चिमुकली अगदी लहान होती. निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सदर मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेला अपत्य होतं आणि आता सध्या तिचा जो दुसरा नवरा आहे संजय देवेंद्र, तो सध्या बेंगलोर इथे नोकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेले 4 मुलं, 5 मुली आहेत. ते 4 मुलं सोबत राहिले आहेत. त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाबत तिची जी मुलगी आहे, सावत्र मुलगी जया नाव आहे, 17 वय, तिनं सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल येथे राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला. त्यानंतर ती आजी जया गुडी मेटारा राहायला साईन कोळीवाडा अँटॉफिल, त्यांनी येऊन सदर बाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली.